मुंबईतल्या गोवंडी इथल्या पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयाची महापौरांनी अचानक पाहणी केल्याचं समोर येतं आहे। महापौर रितू तावडे यांनी अपघात विभाग, महिला वैद्यकीय रुग्ण कक्ष, प्रसूती कक्ष, पुरुष वैद्यकीय रुग्ण कक्ष आणि अतिदक्षता कक्षाला भेट देत इथे दाखल केल्या गेलेल्या रुग्णांशी संवाद साधला। महिला कक्षात पिण्याच्या पाण्याची, बालकांसाठी स्वतंत्र पाळण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। दैनंदिनपणे या कक्षांची स्वच्छता करण्याचे निर्देश सुद्धा महापौरांनी दिलेले आहेत। जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्याची रुग्णालयांची कार्यपद्धती सुद्धा यावेळेला रितू तावडे यांनी समजून घेतलेली आहे। मुंबईतल्या मुलुंडमध्ये मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या पिलरचा काही भाग कोसळलेला होता। शनिवारी 14 फेब्रुवारीला दुपारी 12:15च्या दरम्यान ही सगळी दुर्घटना घडली होती। मुलुंड पश्चिमेकडील LBS रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ हा सगळा प्रकार घडला। खालून जाणाऱ्या रिक्षावर आणि एका 4 चाकीवर हा स्लॅब कोसळला। त्यावेळेला रिक्षातनं प्रवास करणाऱ्या चालकासह 3 ते 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर जी अपडेट मिळाली त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजलं तर 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली। MMRDचे जे महानगर आयुक्त आहेत डॉक्टर संजय मुखर्जी सर, त्यांनी इमिडिएट जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर मिलन इन्फ्रा म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर 5 कोटीचं फाईन इमिडिएटली लावलेला आहे। या कामावर देखरेख ज्यांची आहे ते GC जनरल कन्सल्टंट आहेत। एक फॉरेन कंपनी आहे LPG हिल, त्यांच्यावर देखील 1 कोटीचा फाईन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अशा प्रकारची घटनांच्या बाबतीत कोणालाही सोडणार नाही आणि बिल्कुल निष्पक्ष पद्धतीची भूमिका MMRD द्वारा घेतली जाए। अभी वो भी क्लियर राजाबाड़ी शायद लेके जा रहे हैं, लेकिन क्लियर मुझे नहीं बताया। अभी पूछा मैं तो बोले शायद राजाबाड़ी लेके जाएंगे। और यहाँ मुंबई में कहाँ? भांडुप में। भांडुप में क्या कुछ बताया आपने? क्या गन्ने का धंधा है बबलू यादव का। बबलू जो है उनको ही जानते हैं और उनकी जो जीजा है वो जो इंजर्ड हुए हैं, मतलब वो गांव से आए थे, वो प्रधान थे। हमें जाने भी दिया जाए अंदर या किसी एक फैमिली मेंबर को कम से कम दिखा दिया जाए अंदर भी, जो है उन्हें भी नहीं दिखाया जा रहा है। अभी किसी को नहीं मिलाया गया है उनसे। बस ये लोग हाँ बस यही बता रहे और कुछ तो ये लोग बता रहे नहीं। और जो रामधनी यादव है उनकी 3 या 4 लड़की भी है और एक कमाने खाने वाले अकेले थे, तो अभी उनका भी दैनिक स्थिति घर की बहुत खराब हो चुकी है। तो प्रशासन से यही है कि अब MMRD से भी यही है कि अब कुछ न कुछ इन्हें मदद की जाए। मुलुंडमधल्या मेट्रो दुर्घटना प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। मुलुंडमध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे। त्या ठिकाणी जे काम चाललेलं होतं त्याच्यामध्ये स्लॅब पडला, त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे। हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल। अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल। मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली जाईल। मुलुंडची दुर्घटना हा प्रशासनाचा 100% निष्काळजीपणा असल्याची प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिलेली आहे। 100% निष्काळजीपणा आहे। आम्ही हे करतच नाही, हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय। कालच बसवलेला आहे हा वॉल, मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील। हा तोच कॉन्ट्रॅक्टर आहे
ज्यांचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा हे पूर्ण आपण 1.5 महिना आधी उघडकीस आणलं होतं आणि मी त्यावेळी MMRDAचे मुखिया संजय मुखर्जी यांना लेखित हे सर्व दिलं होतं आणि मागणी केली होती की या कॉन्ट्रॅक्टरला निलंबित करा तात्काळ. आता खूप दुःखद बाब आहे की ही घटना पण त्याच कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणामुळे झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलंय की सखोल चौकशी होणार आणि याचा जे कोणी अधिकारी, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर दोषी सापडणार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार, ते जेलमध्ये जाणार आणि अधिकाऱ्यांना निलंबित पण करणार. म्हणून सदोष मनुष्यबळाचा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हावा तुम्हाला वाटतं का? 100%. मुलुंडमधल्या झालेल्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर 3 ते 4 जण जखमी झाले होते. या सगळ्या प्रकरणानंतर आता मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेमध्ये एक इसम दगावलाय आणि 3 इसम यामध्ये जखमी आहेत. आम्ही जखमींना तात्काळ हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे. या संदर्भामध्ये पोलीस विभागामार्फत कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे. यात आम्ही कडक कलम लावून गुन्हा दाखल करून संबंधित जे सर्व इसम आहेत जे या घटनेला जबाबदार आहेत यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करीत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.